नमस्कार, मी ऋषिकेश सावंत. वार्ता गोव्याची मध्ये तुमचं स्वागत. आजच्या ठळक घडामोडी जाणून घेणार आहोत, पण सुरुवात करूया हेडलाईन्सने. खाणींवरून विरोधकांनी सरकारला घेरले. सरकारनं खाण लिजांच्या लिलावातून उद्योजकांना बाहेर ठेवण्यासाठी रचले षडयंत्र. आमदार विजय सरदेसाईंची घणाघाती टीका. गोव्यात खाण उद्योग पुन्हा सुरू करणार. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांचे संकेत. खाण लिलाव येत्या 4 महिन्यात पूर्ण झाल्यास 5 महिन्यात खाणी पुन्हा सुरू होणार. मुख्यमंत्र्यांची घोषणा. खाणींच्या लिलावादरम्यान एका मालकाला 10 किलोमीटरपेक्षा जास्तीचा परिसर घेता येणार नाही. मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती. ओबीसी आरक्षणाच्या विषयावर सरकार बॅकफूटवर. विरोधकांसह सत्ताधारी आमदारांचीही राज्य निवडणूक आयोगाविरोधात नाराजी. लोकसंख्येचा विचार करून आरक्षण न दिल्याचा आरोप. मुख्यमंत्री म्हणतात आरक्षण ट्रिपल टेस्टनुसारच. राष्ट्रीय महामार्ग 66च्या बांधकामाबाबत विरोधकांचा सरकारला जाब. लोकांच्या जीविताला धोका. विरोधकांची सरकारवर घणाघाती टीका. अटल सेतूवरील खड्ड्यांवरून विरोधक आक्रमक. पीडब्ल्यूडी मंत्री म्हणतात अटल सेतूच्या रस्ते दुरुस्तीला नोव्हेंबरचा मुहूर्त. ओडीपींबाबत 16(ब) अंतर्गत देण्यात आलेल्या 6200 तात्पुरत्या मंजुरी रद्द. उरलेल्या 1000 मंजुऱ्या ठेवायच्या की स्क्रॅप करायच्या ते तपासून पाहणार. प्रादेशिक योजना होल्डवर ठेवणे हा त्यावेळेचा चुकीचा निर्णय. आम्ही 3 वर्षाची योजना गमावली. नगर नियोजन मंत्री विश्वजित राणेंची खंत. आणि आता खिशावर पडणार जास्तीचा भार. दही लस्सीसह इतर वस्तूंच्या किमती वाढल्या. 18 जुलैपासून जीएसटीचे नवे दर लागू. लवकरच गोव्यात खाण उद्योग पुन्हा सुरू करण्याचे संकेत मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांनी दिलेत. खाण लिलाव येत्या 4 महिन्यात पूर्ण झाला तर 5 महिन्यात खाणी पुन्हा सुरू करणार अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. हो प्रश्न हा मायनिंग रिझम्पशन जावपाक, स्टार्टिंग ऑफ मायनिंग ऑपरेशन्स आणि ताजे खातीर डेडलायन सरकारान कितें सेट केल्या. बिकॉज सर हांगा जेन्ना मायनिंग बंद पडलें तेन्ना 8311 ट्रक ओनर, तांचे फॅमिली मेंबर, हेवी मशिनरी ओनर, बार्ज ओनर, तांचे स्टाफ, वर्कर, सर्वीस प्रोवायडर हांकां मायनिंग डिपेंडंट म्हणटात पळय, हांकां सरकारान तांकां मायनिंग डिपेंडंट म्हणून मानले आनी तांचे खातीर हांव हें हो प्रश्न विचारतां. स्पीकर सर, म्हजो प्रश्न आहा कित्याक ब्लॉक्स? वाय नॉट ऑक्शन इंडिविज्युअल लिजीस? म्हाका दिसता गोंयची मायनिंग फर्म्सांक भायर दवरपाचो बिडिंग प्रोसेसांतल्यान हें एक षडयंत्र. स्पीकर सर, कोण मागीर करूंक उरतले? वेदांता उरतलो, जिंडाल उरतलो आनी कोण ना जाल्यार अडानी आसाच. स्पीकर सर, MECL म्हणून मिनरल एक्सप्लोरेशन अँड कन्सल्टन्सी लिमिटेड म्हणून तांकां नोव्हेंबर 2021 कॅबिनेट अप्रुवल घेवन तांकां एनगेज केले सरकारान. 30 ते 90 दिसांनी हे काम करतले अशें म्हणून सांगलें. आज 7 म्हयने जाल्ले आहा, कसलेंच कन्फर्मेशन ना MECLान जिओलॉजी रिपोर्ट केला जाल्यार. आनी रिप्लायान अशें म्हणलां मुखेलमंत्र्यान की 3 ते 4 म्हयन्यान ऑक्शन करून कंप्लीट जातलें आनी मायनिंग सुरवात जातलें. स्पीकर सर, म्हजो प्रश्न असो आहा, एनवायरमेंट क्लियरन्स 3 म्हयन्यान मेळना म्हणटकर मायनिंग एटलिस्ट फेब्रुवारी 2023 जातलें. सो म्हजो पयलो प्रश्न असो आहा की मायनिंग फेब्रुवारी 2023 जातलें, जायना जाल्यार प्रॉब्लेम ना, एक फायनल डेट मुखेलमंत्र्यान दिवची. कितें केलां हें तेणी एक्सप्लेन केलें, काय हरकत ना. ताणें जें सांगलें की आमी मायनिंग एक्झॅक्टली केन्ना सुरू करतले, ताणें सांगलें त्या प्रमाणे आमी MECLाक अपॉयंट केला. MECLान जवळपास 5 ब्लॉक इन शॉर्ट द लिजीस, न्यू लिजीस आशिल्ल्यो त्यो फायनलायजूय केल्ल्यो आनी तेज्या प्रमाणे ऑक्शन करपाचें सांगलेलें. एट प्रेझेंट जी 88 लिजीस एक्झिस्टींग लिजीस जी आशिल्ली ती आमी ऑक्शन करपा खातीर घेतलेली आसा. आनी तुज्या म्हणण्या प्रमाणे 88 लिजीस पैकी जी लिजां एका ECच्या अंडर येता, फॉर एग्जाम्पल 5 लिजां जर सिंगल ECच्या अंडर येता आसत जाल्यार दॅट इज अ 1 ब्लॉक एक्झिस्टींग लिजा पैकी, जाल्यार तो एक ब्लॉक आमी ऑक्शन करतले. हांव कित्याक तेंय सांगता, कारण ही एकदां ऑक्शन जालें काय विदीन अ 15 days ही EC मेट बी ट्रान्सफर टू द न्यू लीज होल्डर्स. हाज्या पयलीं SBI कॅप होल्डर हेंच्यांनी दुसऱ्या स्टेटींनी अशा पद्दतीची लिजीस ऑक्शन केल्या. सो अकॉर्डिंग टू अवर MMDR एक्ट, हाज्या MMDR एक्टाच्या प्रमाणे तांच्यांनी ही लिजीस ही तेंच्यांनी तांकां 15 daysच्या भितर EC ट्रान्सफर्स केल्या फॉर द 2 years.
इनिशियल स्टेज आणि नंतर 2 इयर्सा उपरांत तेंच्यांनी फ्रेश EC त्या लिजा खातीर घेवपाक जाय. दीस इज कन्सर्न विथ दॅट 88 लिजीस. रेस्ट ऑल नवीन जी लिजीस आसात ओके ताचो आमी ऑलरेडी SBI कॅप जो ऑलमोस्ट SBI कॅप विच इज एन गव्हर्मेंट ऑफ कंपनी, इट इज एन ऑडिटेड बाय द CAG, इट इज अ 100% सबसिडरी ऑफ द स्टेट बँक ऑफ द इंडिया विच इज सेटअप इन 1986. आणि ताज्या उपरांत SBI कॅपानूच आतां पर्यंत ओरिसा, मध्य प्रदेश, गुजरात, UP, महाराष्ट्रा आणि आता गोवा हांकां सगळ्या जाणांक ट्रान्झॅक्शनल एडवायझर SBI कॅपूच आसा. तांच्यांनी सक्सेसफुली SBI कॅपात बाकी कडली ऑप्शन जी आसा पळय न्ही ही कंप्लीट केल्या आणि त्याच प्रोसेसान ही केल्ली आसा. त्या खातीर आमी तांकां ट्रान्झॅक्शन एडवायझर म्हणून घेतला. हो प्रोसेस सुरू जाला आणि फॉर युअर इन्फॉर्मेशन दॅट 88 लिजीस आणि न्यू लिजीस हाच्या भितर फुडल्या एक्झॅक्टली 4 म्हयन्या भितर हो प्रोसेस कंप्लीट जाता आणि एकदां म्हणजे ऑन बोर्ड जसो न्यू लीज होल्डर आयलो काय आमकां विदीन 15 डेज अकॉर्डिंग टू हाज्या प्रमाणे जो पळय न्ही MMDR न्यू एक्टाच्या प्रमाणे विच इज सेक्शन 88 आमी EC जी आसा पळय न्ही विच इज ट्रान्सफर टू द न्यू लीज होल्डर म्हणजे 15 दिसांनी जर ट्रान्सफर जाले जाल्यार तांकां चडांत चड 6 म्हयन्या भितर तांकां तेंचे लीज होल्डराक ते सुरू करूं येता. तुका जी एक चिंता आसा की व्हडले हांगासर कोण येवचे ना म्हणून फॉर युअर आमी जे एकूच त्या खातीर तुका सांगता हांव एरिया रेस्ट्रिक्शन अंडर द 6B ऑफ द MMDR एक्ट there is a area restriction for the allotment of the mining leases which is a 10 square kilometer of the mining. We can आमच्या एकाच स्टेटीत 10 स्क्वेअर किलोमिटरच्या पेक्षा चड एरिया जो आहा एका सिंगल लीज होल्डराक आमी दिवचे ना. म्हणजे मॅक्झिमम टू मॅक्झिमम जर घेतले आसत जाल्यार 3 लिजीस ते घेवपाक शकता आणि ते घेतले आसत जाल्यार तेज्या वयर एरिया ताका दुसऱ्याक घेवपाक मेळची ना. म्हणून जी स्मॉल लिजीस आसा जे स्मॉल हांगासले लोकल मायन ओनर्स जे आसा पळय न्ही हांकांय घेवपा खातीर स्कोप उरतलो. कोणी जर दुसरो आयलो चुकून सुद्दां जाल्यार तो 10 स्क्वेअर किलोमिटर्स हेज्या वयर मायनींग हांगासर करूंक शकचो ना. हांव ताका परत सांगता म्हणजे 4 म्हयन्यांनी ऑप्शन प्रोसेस कंप्लीट जालो. EC प्रोसेस जर एका म्हयन्यान जालो जाल्यार 5 म्हयन्यान आमकां लिगल मायनींग सुरू करपाक मेळटलें. दुसरें स्पीकर सर आमी ऑप्शन करपाचे जे मटेरियल्स आमच्या कडेन आजुनूय एवेलेबल आसा म्हणजे मायनींग एक्टिविटी सुरू जावपाक जाय म्हणून की जो एक्सपोर्ट ड्युटी वाडल्या आमी वेट करता परत एकदां ती जर रिवर्ट जाली जाल्यार आमी उरलेल्या ओराचो ऑप्शन करूं शकता जेणे करून एक्सपोर्ट परत एकदां सुरू जातलो. हांगासलो लो ग्रेड आयर्न ओर आसा तो एक्सपोर्ट जावपाक जाय म्हणून आमचो प्रयत्न आसा की जाता तितके बेगीन परत आमचे म्हाका दिसता मोर दॅन 18 काय 20 मिलियन कितें तरी ओर तो लाईंग आसा गव्हर्मेंटा कडेन ऑप्शन करपा खातीर पेंडींग आसा तो आमी ऑप्शन करूं शकतले सो दॅट वी कॅन स्टार्ट एक्टिविटी. ओबीसी आरक्षणावरून मंगळवारी विधानसभेत विरोधी आणि सत्ताधारी आमदारांनी सरकारला घेरलं. पंचायत निवडणुकीत ओबीसींना 27%ऐवजी फक्त 20%च आरक्षण मिळालं. आरक्षणाबाबत ओबीसींवर अन्याय झाल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. मेन म्हाका इतलें विचारपाचें आहा गव्हर्मेंटान ओबीसी रिजर्वेशन करिनासतना कशें इलेक्शन डिक्लेअर केलें. पंचायत ओबीसी तुम्ही डिक्लेअर करूंक जालें पयलेंच. ते करिनासतना तुमी हें करप हें सारकें न्हू. हो इनजस्टीस जालोलो आमच्या गोंयच्या लोकांचेर आनी ह्या रिजनाक लागून कोर्टान वचो तुमी रावपाचें न्हू आनी उंचेच इलेक्शन पोस्टपोन करप सारकें न्हू. हें आमचें कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया आमचें चेंज जावपाक ना. जेन्ना डेट आहा उंचे इलेक्शनाची ती इलेक्शनाची डेट त्याच दिसा येवंक जाय. आफ्टर 5 इयर्स आमचे कॉन्स्टिट्यूशनान क्लियर म्हणलेलें आहा पोस्टपोनमेंट करूंक जायना. फकत नॅचरल कॅलेमिटीज जेन्ना वॉर मागीर पॅन्डेमीक व्हडले तसलें कितें जाल्यारूच तुमचेर पोस्टपोन करूंक जाता. तुमी गव्हर्मेंट तुमकां जाय तशें करता आनी अशें ह्या फुडें जावंक कारण. स्पीकर सर आता 1528 सीट्स टोटल आहात. तातूंत ओबीसी रिजर्वेशन जावंक जाय आशिल्ले 27%. स्पीकर सर ओबीसीक मेळ्ळ्या 307 सीट. हाजो अर्थ थंयच 20% दिल्यार 7% तांकां कट मारले. सारकें सादें गणीत पळोवंक गेलें जाल्यार 27% जावंक जाय ते 20% दिल्यार 7% तांकां कॅट केलें. स्पीकर सर आतां फुडें विरोधक उलयता म्हणटा न्ही मुखेलमंत्री हांव एक स्टेटमेंट ताका वाचून दिवंक सोदतां. तुळशीदास नायक म्हणून आहा जो सावथ गोवा BJP चीफ तो म्हणटा सांकवाळ पंचायतीन ओबीसीचेर अन्याय जाला आनी स्टेट इलेक्शन कमिशनान ताका न्याय दिवचो म्हणून. हो विरोधक न्ही हो BJPचो सावथ गोवा चीफ. तिसरें स्पीकर सर
ट्रिपल टेस्ट आमी केली म्हणून मुखेलमंत्री म्हणटा. म्हाका मातशी ताजे कडच्यान डेट जाय केन्ना ही ट्रिपल टेस्ट केली ती. पयलीं केली काय न्हिदून उरल्या आनी मागीर लेट केली हें मातशें सांगचें. हेज्या पयलीं खुबशी पंचायतीची इलेक्शन जाताली पूण असो केन्ना घोळ जायनासलेलो. म्हाका दिसता डायरेक्टर ऑफ पंचायत हें बरे भशेन रिजर्वेशन करताले आनी इलेक्शन बरे भशेन जातालें. हें स्टेट इलेक्शन कमिशनान हो सगळो घोळ केल्ले कडेन आहा. म्हाका दिसता की हेज्या फुडें आमचे जर डायरेक्टर ऑफ पंचायतीन जर केल्ले जाल्यार खुबशे बरें जाता आसलेले. सो म्हाजी एक पंचायत आहा तितून लास्ट टायम 2 OBC आसलेले, हे फावटी एकूय OBC ना. स्पीकर सर, ओबीसी रिजर्वेशन हे त्या पंचायतीत असलेले ओबीसी पर्सेंटेज हाज्या प्रमाणे जाता. ताजो विशय त्या पर्टिक्युलर वार्डात तितकी ओबीसी पर्सेंटेज ना म्हणून. पण माझे म्हणणे एकूच इट इज एन ओबीसी वार्ड इज ऑल्सो ऑन द रोटेशन बेसिसचेर आसपाक जाय. दीज रूल सेज रुला प्रमाणे म्हणजे ओबीसी पर्सेंटेज इन दॅट पर्टिक्युलर पंचायत आनी देन रोटेशन ऑफ दॅट वार्ड. आणि ताकाच लागून हो जो जाला आसा तो रोटेशन ऑफ वार्ड जावन अशा म्हणजे पयलीं एकूच वार्ड कंटिन्युअसली ओबीसी रिजर्व उरूंक शकना म्हणून कदाचित कमी मतां आसलेले वार्ड सुद्दां अशा पद्दतीन ओबीसी रिजर्व जाल्ले आसा. त्या खातीर म्हणजे आमकां शेवटी कायदो फॉलो करचो पडटा. ताका लागूनच तो जाला. एट प्रेझेंट तांकां एफिडेविट दिवपाक लायल्या. आय थिंक फाल्यां एफिडेविट जी आसा ते फायल करतले. सिल्वा. स्पीकर सर, हें ट्रिपल टेस्ट हांव कितकोन केला तें आमचे आंबेली पंचायत जायती ओबीसी आहाय. फिशरमॅन आहाय, टॉयलेट टॅपर्स आहात पूण एकूय सीट ना ओबीसीचें. तेज भायर सालजारा विलेज पंचायत तो वार्ड रिजर्व केला थिंगा एकलोय ओबीसी ना, थिंगा कॅन्डिडेटूय ना आतां. सो हें हांव नाका हें सर्वे कितें करून केला तांणी रिजर्वेशन. स्पीकर सर, हांव परत एकदां सांगता, त्या पंचायतींतल्या ओबीसी पर्सेंटेजीचेर रिजर्वेशन जाला. कदाचित असो थोडे कडेन जाला त्या पर्टिक्युलरली वार्डान 1-2 वोटर आसा, मग त्या पंचायतींतलो कोणूय वचून थंय रावंक शकता. स्पीकर सर, जो डेटा तेंच्या कडेन ओबीसी कमिशनाक फाटलो 2013तलो सर्वे केल्लो आसलो, तो डेटा जो तेंच्यांनी रिफर केलो आनी त्या डेटाच्या प्रमाणे प्रत्येक पंचायतींतलो घेवन त्यांनी जे सांगला 307 ओबीसी, 187 एसटी आणि 21 एससी. ओके, म्हणून ते 20% जाता. माझे म्हणणे हा पर्सेंटेजूय जाता. म्हणजे जो डेटा अवेलेबल असलो त्या डेटा प्रमाणे दिवपाक शकता. जर डेटाच अवेलेबल ना उरलेलो जाल्यार दिवपाक शकना. दॅट इज अ वन थिंग. आणि डेट जी कोणूच ना आणि जे वॉर्डा ओबीसी आहा ती रिजर्वेशन येयला ना. सो दुसरे वॉर्डान ओबीसी आहा त्याच्यान बसपा जायना. सो ते सोल्युशन कितें आतां? त्या वार्डान उबे रावपाचो कोण? ना त्या वार्डा उबे रावन फायदा ना. वॉट इज द पॉयंट इन कीपिंग अ रिजर्वेशन इन दॅट वॉर्ड? त्या वार्डांतल्यान उबे रावता जाल्यार द होल पॉइंट ऑफ कीपिंग दिस रिजर्वेशन वेअर ओबीसी इलेक्शन कमिशनान केलें ना डिक्लेअर्ड. आता त्या वार्डात जर ओबीसी ना आणि ओबीसी वार्ड झाला त्या पंचायतीत does not make sense. उबे रावपाचो. हे सोल्युशन आणि डज नॉट मेक सेन्स. हो एक जो नवीन मॉडेल जो आहा पळय न्ही, तुज्या कॉन्स्टिट्युएन्सीन करूं येता आमकां तसो. ह्या वार्डात तो त्या वार्डान उबो करपाचो. ना हो मॉडेल नाका म्हाका. हो मॉडेल नाका. सगळे मॉडेल जाय. Even in your villages, new you have to model. make sure that it is not happening. This is also new model. You can practice. So sir, smile देऊन असले म्हणून solution जायना न्ही. Because, sir, we are new in the assembly. If this is going to be the way of addressing a solution, मागीर आणि और कित उरला? स्पीकर सर, राष्ट्रीय महामार्ग 66 वाहतुकीसाठी धोकादायक बनलाय. महामार्गावर दिवसेंदिवस अपघात होतात, मात्र सरकार याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतंय असा आरोप विरोधकांनी केलाय. दरम्यान संबंधित प्रकरणात लक्ष घालून त्वरित कारवाई करू असं आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री निलेश काब्राल यांनी दिलंय. Atal Setu Geri on main stretch approaching Green Park and also near Green Park Hotel, some being fatal. There's no proper lighting. The concrete roads are so uneven and bumpy. No proper markings, nor signages, nor proper speed limits indicated. No indication of danger zone. No proper monitoring of speed, except at Atal Setu, which will get worse during the tourist season, given the fact that many tourists drive vehicles in high speeds, unaware of the dangers lurking ahead. The steps that the government intends to undertake in the matter and time frame for its implementation. स्पीकर सर, जेन्ना आमी जो मेन हायवे NH66 पळयता तेन्ना सेम सिच्युएशन आसा. आयज तुमी पळयता कालापूरच्यान वयता आसतना ते ब्रिज ओव्हरब्रिज आसा आनी सकयल्ल्यान जो आमी सर्वीस रोडाच्यान वयता आयज थंय दुधसागर कशें उदक वता. थंय आयज पायपलायन कांय घातलेली ना आनी पावसांत खूब प्रॉब्लेम जाता आनी बायकान कोण वयता तांकां चड प्रॉब्लेम जाता. तशेंच जे सायन बोर्ड्स आसा, सायन बोर्ड्स
ते भोपाळची एक कंपनी आसा ते येता रातचे लायता आनी सायन बोर्ड लावपाचे आसता ते 100 मिटर पयस लावपाचे आतां जावं मार्किंग बोर्ड्स आसा ते फुडें लावपाचे आनी थंयच लायल्या मिन्स पयलू कोणाकूच कळना कोण स्पीड स्लो करपाचें जाल्यार पयलू कळना सो मिनिस्टरान वचोन मुद्दम रिव्यू घेवपाचो. Atal Setu is really becoming a problem for the commuters. I think Honorable Chief Minister will agree with me. Pothole kenna kaal repair kela. If it is repaired yesterday, after 4 days back again you will find a new pothole. And you don't know where it is. 60 speediger jenna गाडी वयता तेन्ना झप करून pothole दिसता सायडीची गाडी आहा तेका डॅश जाता एक्सिडंट जाता. Quality of the road is not maintained. आता हे कोण चेक करतलो? Whether Honorable Chief Minister will call for a joint inspection with a meeting with all the highway चे जितके इंजिनियर्स आहात तांकां घेवन आनी रेक्टिफाय करून घेतलो वा ना ते आमकां कळपाक जाय. स्पीकर स्पीकर सर, लोकांक संवय जाला की खंयच्याकय अंडरपास मागता थंयच्यान एक सायडीन 800 मिटराचें एक अंडरपास आहा आनी दुसऱ्या सायडीन 1.6 किलोमिटरचें अंडरपास आहा म्हणजे दोन्ही सायडीन अंडरपास आहा. हो तेन्ना डिवायडर कोणे तरी आमदारान सांगलें बंद करनाका म्हूण तसोच उरलो. आज इन्स्ट्रक्शन दिला सर आयच्या आयज आमी बंद करून घेता आनी ते पोंच्यान वचपाक जाय पळय तेका अरेंजमेंट ऑलरेडी आसा पूण थंयच जाय म्हण जायना कित्याक तेका एक्विजिशन सर स्पीकर सर दोन गोश्टी आहा ते जागो ना अंडरपास करपाक पूण 600 मिटर फुडें गाडयेन अंडरपास आनी ते सायडीन 1.6 किलोमिटराचेर दोन्ही सायडीन अंडरपास आसा. सो आज इन्स्ट्रक्शन दिता बरें जालें आमचे आमदारान सांगलें कित्याक म्हाका जें सांगलां की कोण तरी पॉलिटिकल मनीस येवन ते ओपन दवरपा लायले म्हणून पूण आतां आज ते इन्स्ट्रक्शन दिता बंद करपाक. म्हाका खबर आसा स्पीकर सर ते डेंजरस आसा म्हणून पूण अनफॉर्च्युनेटली ते बंद करून आज इन्स्ट्रक्शन दिला सर बंद करपाक. आज नाल्यार 1-2-3 दिसांनी बंद करून उडयतले स्पीकर सर कित्याक देर इज अवेलेबिलिटी 600 मिटर्स अवे एंड 1.6 किलोमिटर्स अवे ऑन बोथ द सायड्स फॉर अंडरपास स्पीकर सर. दुसरो जो आसा की जो प्रश्न आशिल्लो की ते जॉयंट स्पीकर सर हे जॉयंटींग जे आसा बिकॉज ऑफ क्लायमेटीक कंडिशन्स इट इज देर आर वेअर्स एंड टेर्स आनी दॅट इज हाव द प्रोसिजर इज बीन एम्फेसाइज्ड आनी वेर एवर द क्रॅक्स आर डेव्हलप्ड एंटायर ताका स्लॅब आसा सर स्पीकर सर मातयेच्या वयल्यान एक स्लॅब आसता आनी ते क्रॅक जाल्यार ते एंटायर स्लॅब काडून ते पोतून घालता आनी जे बारीक हेडलायन क्रॅक जाता तांकां बरोवन आमी काडटा उतर आमी ऑलरेडी दिल्लें आसा स्पीकर सर. हेय सर थर्ड पार्टी मॉनिटर करता जे अनड्युलेटींग आसा तेजो रिपोर्ट जो आसा अनड्युलेटींग आसा इट इज द ब्रीज अजुनूय जे आसा हो रस्तो इज नॉट टेकन बॅक एंड दीस इन्स्पेक्शन्स आर कंटिन्युअसली हॅपनिंग. Wherever inspections are happening, if you notice, Speaker sir, they have temporarily, where undulations are more as per the report, they have put tar for temporary measures, but the entire section will be removed and again will put, Speaker sir. All this thing is taken care of, Speaker sir, and I am personally monitoring with my engineers, along with the authority engineer, and along with the other engineers connected, and आमचे engineer काम करता, Speaker sir, and we will see that before taking the liability over the liability period, all these things are rectified. Then only the liability period will start, Speaker sir. तिसरी गोष्ट जी आशिल्ली जी सायन बोर्डाची आशिल्ली, Speaker sir, जी गोष्टी as per highway conditions, म्हणजे directions आसा, all sign boards have been maintained and have been put. 500 मिटराचे 800 मिटराचे 1 किलोमिटरचे 1.5 किलोमिटर सायन जे रिक्वायरमेंट आसा ते आसा. एक प्रश्न आशिल्लो की खंय तरी रस्तो भितर सरता आनी थंय सायन बोर्ड घालता डायरेक्शन दिवपाक 500 मिटराचे पयर वचपाक जाय जाल्यार पयस घालपाक जाय. स्पीकर सर इशू कितें आसा खंय तरी जे आसा हांव पळोवपा लायता पूण कंडिशन जे म्हाका कळ्ळां की 500 मिटराचेर हो थंयच आसा. इट इज बिकॉज मे बी तेज अ शार्प टर्न जे दिसना अशें करता. हायवे कंडिशन की 500 मिटर 250 मिटराचे पयस आसपाक जाय अशें स्टँडर्ड आसता पूण खंय तरी शार्प टर्न आसा आनी कितें आसा आनी थंय घालपाक मेळना तर लागीं घालता. सपोज जर ते लागीं घातलेलें आसा ते हांव काडून घेवपा लायता स्पीकर सर एज पर स्पीकर सर आय एम टेलिंग यू द रिजन कितें आसा स्पीकर सर की दॅट एंटायर IITचो प्रिलिमिनरी रिपोर्ट येयला जे कन्सल्टंट काडला वो आनी कितें आसा तो IIT रिपोर्ट ऑलरेडी येयला. मंथ ऑफ नोव्हेंबर तो आख्खो टार काडून इन द स्कोप ऑफ द ब्रिज इन द स्कोप ऑफ द कॉन्ट्रॅक्टर L&T जे कॉन्ट्रॅक्ट करता द एंटायर टायर विल बी रिमूव्ड आनी तेणी एक मुदी एक लेयर घातलेलो तोय इज टोल्ड एडवायज टू बी रिमूव्ड एंड इट विल बी रिटार्ड अगेन द एंटायर स्ट्रेच एट द कॉस्ट ऑफ द कॉन्ट्रॅक्टर. सो दीस इज एन एश्युरन्स वीच आय एम गिवींग. आनी जे लास्ट जे आशिल्ले
Speaker sir, Speaker sir, let me finish. I am not finished. I am not finished. You can ask. Speaker sir, ते कॉन्क्रीटाचे वयल्यान एक लेयर एक काहीतरी एक लेयर घातलेलो. तो लेयर आणि त्याच्या वयल्यान टार घातलेलो. तो आता सर स्पीकर सर तो टार आणि लेयर काढून डायरेक्ट कॉन्क्रीटाचे टार घालून जसे आम्ही दुसरे कडेन घातला जसे तुम्ही बांबोली वयता तेन्ना देंवता तेन्ना तो टार काय उगरवना. सो वी आर गोइंग टू डू द सेम थिंग हियर अँड ॲट द कॉस्ट ऑफ द कॉन्ट्रॅक्टर. गेली 2 वर्ष घराच्या डागडुजीसाठी पंचायत परवानगी देत नसल्यानं एकोशी येथील चोडणकर कुटुंबियांनी पंचायतीविरोधात तक्रार नोंद केली आहे. घराचं पाणी कनेक्शन तोडून स्थानिक पंचायत, आरोग्य विभाग, स्थानिक बांधकाम विभाग आपल्याला त्रास देत असल्याचा आरोपही चोडणकरांनी केला आहे. घराच्या दुरुस्तीसाठी पंचायतीची परवानगी मिळत नसल्यानं घराची दुर्दशा झाली आहे. सरकारी योजनेतून मिळालेल्या शौचालयाचं बांधकामही पंचायतीच्या परवानगीअभावी गेल्या वर्षभरापासून तसंच पडून असल्याचं चोडणकर म्हणाले. हांगर लोकांक गटरान लोकांनी आतां पायप सोडला हांगा सगळ्यांची बाथरुमाची ड्रेनेज पायप आनी लोकांक जागो ना म्हणून जाल्यार आतां 30-35 वर्सां जालीं लोकांनी हांगर उदक सोडटा तितून आनी दर्या सायडीक आहा तेंच्यांनी टॉयलेटाचे आनी बाथरुमाचे तेंची आहा पायपां. तर इतली वर्सां आतां हे पंचायतीक लागली पंचायतीक पोंगडपाक लागली सगळ्यांनी थंयच दवरला पूण केन्नाच कित्याक आमकां प्रॉब्लम जावंक ना. आनी आतां आमकां हेल्थांचे लेटर येयला की हे पायप काड म्हणून आनी लेटर हेल्थांचे कित्याक येयला की आमच्या नेबरान हे केलां म्हणून कंप्लेन दिल्या की गटराक पायप सोडला म्हणून. पूण सगळ्यांची आहा पूण सगळ्यांक लेटर येवंक ना. आमी वचून हेल्थान पासून विचारले सगळ्यांची पायपां आहा तेन्ना तुमी सगळ्यांक कित्याक हे करूंक ना काय म्हणून. ती म्हणपाक लागली तेंचे तुमची कंप्लेन दिल्या सो त्या खातीर तुमचे येयला म्हणपाक लागले कार्ड म्हणून. सो आतां आमी ताका लेटर केलें आमी काम स्टार्ट केलें. पावसाक लागून आमचें काम पेंडींग उरलें आनी हें जायनासलें उदक येत म्हणून. सो आतां पावस कमी जाल्यार आमी काम स्टार्ट केलें लेटर केलें काम स्टार्ट केलें आमकां 4 दीस ती म्हणून काल लेटर करून हांवें येयला आनी आयज तेंच्यांनी नळाचें आमचें डिस्कनेक्ट केलें तरी आसतना. पोर्टुलान दिला हे टाकयेचे बेटका टाकयेचें काम इतलें कंप्लीट जालां आमचें पोर्टुलान दिल्लेलें तरी आसतना आयज नळाकार येयले आनी हे करून कट करून हे पायप हे केले आमचे PWD येयले आनी मीटर काडून हे केले पायप डिस्कनेक्ट केले. तुम्ही आता काम केन्नाच्यान स्टार्ट केल्लें? आता स्टार्ट केला आमी. पूण पावसा खातीर उरले आमचे. ओके. कोण हॅरेस करपी आमचो नेबरूय सुरज हरणकर तो पर्सनली तो आमकां आतां 2 वर्सां जालीं हॅरेस करता. आमचें घर शिवपाचें उरलां 2 वर्सां जालीं. लास्ट इयर आमी आख्खें उदक घरान घेतलां आनी अंदूय आतां घेता ना म्हणून आमकां पंचायतीचो सपोर्ट ना कोणाचोच सपोर्ट ना आमकां. पुलिसेन वचून कंप्लेन करून पयलीं सगळ्यांक हे करून पयलीं आमकां कोणाचोच सपोर्ट मेळोंक ना. म्हाका सांग पंचायती उदक सिवरेज हितूनूच वयता कितें गटारानूच वयता दर्यान सगळे गटर लास्टाक दर्या फूल एकोशेचे. ओके. पूण 80% तरींचे न्हू 50% तरी आसतले ते एकाच ड्रेनेज बीन आनी हे आनी सगळे दर्या ते वयली घरांचे पासून गटर बांदलेले आहा न्हू तेंचे पासून ड्रेनेज सगळे दर्याक वयता. पूण तुमचेरूच एक्शन आमचेरूच एक्शन केलं कित्याक तो वचून ती सांगता तो वचून ते आमकां प्रेस करता उदकाचें तेंचें कनेक्शन कट करून PWD वयता थंय झगडी करता. सो अशें प्रत्येक जाण येवन झगडी करीत जाल्यार तुमी कामां करतली. म्हाका हेल्थाक विचारूंक जाय कोणूय येवन आपली तिडक काडपाक रिवेंज काडपाक येवन थंय जर हे करी तांकां प्रेस करी जाल्यार ती एक्शन घेतली. म्हाका जे दर्या पोल्यूट जाता म्हणून सांगल्यान पॉयंट न्हू सो सगळ्यांचीच काडची. एकल्या दोगांचे 4 जाणांचे हितून दर्या पोल्यूट जायना सगळ्यांच्या हितून जाता 10 जाणांची 10 जाणांची. आतां लेटर करून नांव दिवन पासून हांवें 25 नांव दिल्या तरी आसतना हे करून तरी आसतना ते आतां म्हाका लेटर केला की हाऊस नंबर दी. सगळ्यांचो प्रत्येकाचो हाऊस नंबर हांव सोदूंक वचो. म्हाज्या कंप्लेनीर हाऊस नंबर ना तो कोणें दिलो हाऊस नंबर दिनासतना कशें तुमी हें केलें. हाऊस नंबर कित्याक जाय नांव दिलें न्हू आनी कळ्ळें न्हू एरिया कशें तुमी चॅक करूंक जाय न्हू. सगळेच कामां आमी करूं जाल्यार तुमी कितें करतले तर पंचायतीनूय हे करूंक जाय आसलेलें न्हू सांगूंक जाय आसलेलें. तर तुमी पंचायतीक हे करा फुडें सर आनी पंचायतीक विचार हांगा ड्रेनेज कोणाची आहा कितें ते तुमी करा न्हू. कितली घरां आसा अशी जी जांकां ड्रेनेजूच ना? 90% तरी एका आहा 90% टॉयलेट आनी बाथरूम. तुमकां हॅरेसमेंट जाता? आतां आमी 2 वर्सां हॅरेसमेंट सोदता पूण आमकां कोणाचेच अशें सपोर्ट ना. तुम्ही पुलीस कंप्लेंट बी केल्या? पुलीस कंप्लेन केली पुलिसांनी ताका आपोवन येयले हे केले पूण कांयच ना. लेटर आमी कलेक्टराक केल्या पंचायतीक केल्या मामलेदाराक सगळ्याक लेटराक केल्या आमकां कांयच ना. व्हिडिओ पासून केला
तुम्ही अजूनपासून आमकां कांयच आता नाही ह्या वार्डार तुम्ही पयलीं हॅरेसमेंट करता म्हणून तुम्ही फर्स्ट डोनेट म्हणटात. हो त्याच खातीर तो कार्ड म्हणूंक लागला ना नळाचें कनेक्शन कट करतले म्हटल्यार न्हू आमकां जागो ना फाटल्यान फुडल्यान तोच हॅरेस करता ओके. सो आमकां हांगरूच चान्स आहा म्हणून आमी आतां हांगर येता. काम चालू असताना तुम्ही पळया तरी न्हू तुमी डायरेक्ट खंय हें करता बरें टायम सुबेज गेलो ते कितें कोणान उडोवपाचीं कामां न्हू न्हू मात तरी चिंतूंक जाय न्हू पळया जरी काम स्टार्टूच जावंक नासलें जाल्यार तुमी हें करा आसलेलें न्हू. म्हणजे तुमचं घर कितली वर्सां पयलींचे? ह्या आमचें जालें म्हणटा 50 वर्सां मायच पण इतली वर्सां केन्ना प्रॉब्लेम करून केन्नाच ना ह्याच 2 वर्सांक आमकां चड प्रॉब्लेम जाला. ते आतां येयला रावपाक ना ती पयलीच बसली थोडे पर्सनल लेवलाचेर हय हेंचे सपोर्ट घेवन पंचायतीचो हेल्थाक पंचायती करून एक्शन घेतले सगळ्यांचेर सगळ्यांचेर घेवंक जाय न्हू एकल्याकूच हॅरेस करून इतलें हें करूंक जायना. माझे घर आख्खे पोवता भितरसून पावस येता शिवोंक गावना 2 वर्सां जालीं शिवोंक दिना. सरपंचाक सांगलें परमिशन दिवं लेटर दिल्लें तेणें लेटर केलें तेणें हांगल्या वयल्यान ना तेणें सांगलां नेबरान तुका परमिशन दिवं नाका म्हणून आपूण दिना त्या खातीर. सरपंच निबराचे एकट्याने काम करता. हय डायरेक्ट सांगलां तेणें म्हाका त्याच्या 2 वर्सां रे मेन टॉयलेट आहा टॉयलेट जावंक ना म्हाजो कंप्लीट. कित्याक आवयक म्हाज्या आवयक चलोंक जायना मेन आतां लोकांगेर वयचें टॉयलेटीक वर्स जाल्यार टॉयलेट कंप्लीट जावंक ना म्हाजो गोवोरमेंटान दिल्लो ताका लागून म्हाका त्रास जाता आवयक लागून. गव्हर्नमेंट टॉयलेट दिता आणि पंचायत तुमकां हॅरेस केला आनी स्टॉप केला. गव्हर्मेंट टॉयलेट दिल्लो आसलेलो गव्हर्मेंटासून पंचायतीसून आतां तुजेरूच पास जावन येयल्लो पूण आतां सरपंचान तेजेर स्टे हाडून बंद दवरला. हेचेर पेमेंट कितें कार्यदाय करपाचें कित्याक आमकां टॉयलेट ना आनी खंय ना नाल्यार दर्यान वयचें पडटलें लागून. म्हाजी आवय जाणटी आहा 60 years तिका सगळीं लोकांगेर वयचें पडटा टॉयलेटीक. विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. आमदार मंत्र्यांना अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी पगार मिळतो ज्याची अनेकांना माहिती नसते. कुणाला किती पगार मिळतो पाहूयात सविस्तर वृत्त. आमदार मंत्र्यांच्या वेतनाबद्दल उत्सुकता असते. अनेकांना असंही वाटतं की मंत्री आमदार खासदारांना काही वेतन वगैरे मिळत नाही. मात्र असं काही नसून आमदार खासदारांना चांगला लाखांहून अधिक पगार मिळतो. त्यासह इतर सोयी सुविधा असतात. एका मंत्र्याचा सरासरी पगार 2,90,000 रुपये आहे. याशिवाय गाडी बंगला कर्मचारी व इतर सुविधाही आहेत. गोवा आमदार वेतन भत्ते आणि निवृत्ती वेतन विधेयकानुसार आमदारांना वेतन दिलं जातं. आमदाराचे मूळ वेतन 10,000 रुपये असले तरी 7व्या वेतन आयोगानुसार त्यात 124% DA दिला जातो. या व्यतिरिक्त त्यांना 90,000 रुपयांचा मतदारसंघ भत्ता मिळतो. या भत्त्यात पुन्हा 124% DA समाविष्ट असतो. सध्या आमदारांचा पगार 1.5 लाखांवर आहे. सरकारी कामासाठी परराज्यात निवासासाठी त्यांना 7,500 रुपये भत्ता मिळतो. समित्यांचे सदस्य असलेल्या आमदारांना समितीच्या बैठकाला व शासकीय बैठकीला 2,000 रुपये मिळतात. राज्यात कदंबाने मोफत प्रवासी सुविधा आहे. खाजगी वाहनांसाठी मासिक 300 लिटर पेट्रोल भत्ता मिळतो. कार खरेदीसाठी 2% व्याजानं 15 लाखांचे कर्ज मिळते. घरासाठी 30 लाखांचे कर्ज 7% व्याजाने मिळते. सरकारी हॉस्पिटलमध्ये VIP रूम सुविधा असते. शासकीय खर्चाने त्यांना संगणक, लॅपटॉप, प्रिंटर आदी सुविधा पुरविल्या जातात. सचिवासह 5 कर्मचारी नियुक्त करण्यास आमदार स्वतंत्र आहेत. या कर्मचाऱ्यांना नियमानुसार वेतन दिला जातो. ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह. वार्ता गोव्याची मध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. उद्या पुन्हा भेटू नव्या घडामोडींसह. तोपर्यंत बघत रहा गोवन वार्ता लाईव्ह. नातं गोव्याचं, देणं मराठीचं.